स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून इचलकरंजीतही संतापाची लाट उसळली आहे. सकल ब्राह्मण समाज इचलकरंजी यांच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. नसरापूर इथं घडलेली ही घटना अत्यंत क्रूर, अमानुष आणि संतापजनक असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. अवघ्या 4 वर्षांच्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या घटनेमुळे महिलांच्या आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी केवळ अटक पुरेशी नसून कठोर शिक्षाच आवश्यक असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन भविष्यात अशा गुन्हेगारांना कडक संदेश दिला जावा अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. तसंच राज्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानं अधिक सतर्क राहून कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारणं, गुन्ह्यांची जलद चौकशी करून आरोपींना त्वरित शिक्षा देणं तसंच कायद्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून पोलिसांचे हात बळकट करणं गरजेचं असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं. यावेळी प्रांत कार्यालयासमोर घोषणाबाजी करत संतप्त वातावरण निर्माण झालं होतं. दोषींना फाशी द्या, महिला आणि बालकांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाचं लक्ष वेधलं. या आंदोलनात सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच समाजातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासनानं तातडीनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.